आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या कोल्हापुरात मोर्चा। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ। दुकानदार प्रत्येकी 1 पोती खत देत असल्याने वाद। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न। पीक कर्जासाठी सिबिल स्कोरची अट रद्द। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार। सिबिल स्कोरमुळे पीक कर्ज नाकारल्यास बँकांवर कारवाई होणार। चंद्रपूरच्या सावली शहरातील तलावात हत्तींचा शिरकाव। हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मीरा भाईंदरमधील पूनमसागर परिसरात उघड्यावर चालणाऱ्या नशेबाजीचा एक व्हिडिओ व्हायरल। पोलिसांनी 24 तासात कारवाई न केल्यास थेट मैदानात उतरू। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रणवीर वाजपेयींचा आरोप। नागपुरात धावत्या एसी बसमध्ये अंमली पदार्थांचं सेवन। कोटावरून नागपूर येणाऱ्या MR ट्रॅव्हल्समधील धक्कादायक घटना। आग पेटवून अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा व्हिडिओ समोर। ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर आग। शहर विकास विभागातील कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग। महत्त्वाच्या फाईल दस्तऐवज जळून खाक। आगीवर नियंत्रण। बोरिवलीतील अतिक्रमणांविरोधात भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं आंदोलन। फुटपाथ आणि रस्त्यांवरील अवैध अतिक्रमणं हटवण्याची संजय उपाध्याय यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे पोहोचणार औषधं आणि लस। दडगाव तालुक्यात ड्रोनद्वारे औषध वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी। वेलखडी ते हिंगलापाणी या 4 किलोमीटर अंतरावर ड्रोनने पोहोचवली अत्यावश्यक औषधं। आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद। आंबोली चौकुळ परिसरात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय। दरम्यान काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। जळगावच्या यावल तालुक्यात उद्ध्वस्त केळी बागांमुळे प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्याने पूर्व पश्चिम भागात झाडं उन्मळली। तर आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील खडाळा गावाला चक्रीवादळाने झोडपलं। गावातील अनेक घरांवरील पत्रे उडाले। संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य भिजल्याने संसार उघड्यावर। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कळंब तुळजापूर उमरगा वाशी आणि भूम तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग। लातूर रोडवरील खडकी येथील पर्यायी रस्ता वाहून गेला। तर उमरग्यात देखील दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय। नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसानं कांदाचाळ आणि दोडक्याच्या बागेचं नुकसान। बाळासाहेब शेळकेंच्या कांदाचाळीचे पत्रे उडाल्यानं साठवलेला कांदा भिजला। धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री। पहिल्याच पावसात नदी नाले प्रवाहित। पावसामुळे तेरणा नदी वाहू लागली। भंडाऱ्यात पावसाची रिपरिप। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। तर कापणी केलेल्या धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। वातावरणात गारवाही निर्माण। बीडच्या वडवणीत मध्यरात्री जोरदार पाऊस। गटार तुंबल्याने पावसाचं पाणी थेट कृषी केंद्रात घुसलं। कृषी केंद्रात पाणी घुसल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय।